नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, रात्री मी नाईट केली आणि रात्री मी किती ब्लाउज शिवले तुम्हाला ते दाखवते। तर हे बघा, हा एक ब्लाउज शिवलाय आणि हा आहे कटोरी ब्लाउज। तर हा आहे 44 साइजचा। त्याच्यानंतर हा ब्लाउज, आपण 44 साइजचा, म्हणजे एकाच कस्टमरचे हे 4 ब्लाउज शिवलेत मी। हे बघा, हा एक शिवलाय, सगळे कटोरी ब्लाउज आहेत हे। हा एक शिवलाय, हा ब्लाउज आहे तो मेजरचा आहे, म्हणजे त्यांच्या मापाचा ब्लाउज आहे आणि याच्या अगोदरची पाइपिंग वगैरे बघा किती जाड आहे। तर हा कुठे शिवलेला असेल त्यांनी आणि हा मेजरला दिलाय। हा फोरटक्स होता, पण याच्यावरून मी कटोरी शिवलाय। तर म्हणजे अंगावरचं मेजर घेऊन पण ब्लाउज शिवता आलं पाहिजे आणि जर ब्लाउज मेजरला दिलं तर त्याच्यावरून फोरटक्स वरून कटोरी पण शिवता आलं पाहिजे किंवा प्रिन्स कट पण शिवता आलं पाहिजे। तर रात्री हे 4 ब्लाउज शिवलेत मी आणि सकाळी 5 वाजल्यापासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत 1 तासामध्ये हा एक ब्लाउज शिवला। तर हा सिंपल साधा ब्लाउज आहे, म्हणजे कटिंग करून शिवला हा, त्याच्यामुळं 1 तास लागला। कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट होते की ताई एक ब्लाउज शिवायला किती वेळ लागतो। तर अस्तरचं ब्लाउज असेल आणि कटिंग केलेला असेल तर 1 तासामध्ये होतं, आणि जर साधा सिंपल ब्लाउज कटिंग करून शिवायचा असला तर कटिंग करून 1 तासामध्ये होतो। तर हे बघा, हा ब्लाउज शिवलाय। हे एक आमच्याच बिल्डिंग मधले आई येतात, त्यांचा हा ब्लाउज आहे आणि त्यांना आहे ना सगळे गळे ते चौकोनी लागतात आणि थोडंसं त्यांना एक साईडला प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे अशी नॉट लावायला लागते। तर पाठीमागे पण एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं। बाहीची उंची 10.25 घेतली आहे आणि पूर्ण उंची ती शिवून 15 आहे। आणि हा कटोरी ब्लाउज आहे, हे बघा, आतून वेगळा कपडा लावलाय क्रॉस पट्टीला, कारण 1 मीटर कपडा असला तरी पण कमी पडतो कपडा, कारण का बाही लांब आहे आणि उंची जास्त आहे, त्याच्यामुळं कपडा कमी पडतो। तर पाइपिंगला कपडा राहिलाच नव्हता, तर छोटे छोटे तुकडे होते, ते ऍडजस्ट करून मग मी पाइपिंग बनवली, कारण त्यांना पाइपिंगच लागते, पट्टी वगैरे लावलेली चालत नाही। आणि याला बटन लावायचे तर आता मी हे बघा सुई वगैरे ओवून ठेवली आहे, आता मी याला काच बटन करणार आहे। तर हे बघा, मी इथं काच आहे। तर तुम्हाला हा पण प्रश्न पडला असेल की ताई तुम्ही काच घरी करता की मशीनवर करता। तर माझ्याकडे काच करण्याची मशीन नाहीये, तर मी बाहेर पण देत नाही, मी हाताने काच करते। तर हे बघा, आता मी इथं कट करून घेतले तर 5 काच, आणि आता याला मी हाताने तयार करणार आहे। तर तुम्हाला जर काच कसे करायचे ते जर बघायचे असेल तर अगोदर पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये काच बटन कसं करायचं ते दाखवलेलं आहे, म्हणजे काच कशी तयार करायची घरच्या घरी। आणि आता पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक काच करून दाखवते, कारण व्हिडिओ खूप मोठे होतात आणि मग व्हिडिओ एडिटिंग करायला पण तेवढा वेळ जातो, कारण मला तेवढा वेळ मिळत नाही आणि तुम्हाला माहिती आहे आता सीझन चालू आहे तर खूप काम आहे। तर हे बघा, असा 4 पदरी धागा करून घ्यायचा आहे, 2 पदरीला गाठ मारायची आणि त्याच्यानंतर गाठ मारल्यानंतर गाठ हे ती आतल्या साईडने ठेवायची आणि काच करायचं। नितीन जरा जवळ ये, तर तुम्हाला आता मी एक काच करून दाखवते काच कसा करायचा। तर हे बघा, असे मी कट मारून घेतलेत। कट करताना ही बाजू येते कट नाही झाली पाहिजे ह्या साईडला, आणि सगळीकडे सेम अंतर आलं पाहिजे, कारण ही काच करताना मी तुम्हाला दाखवलं नाही, कारण हे मी आधीच कट केले होते ज्यावेळेस ब्लाऊज शिवला तेव्हाच। शक्यतो बटनवाले ब्लाऊज जास्त नसतात, एक अर्धाच असतं, ज्या वयस्कर आई आहेत त्यांचेच ब्लाऊज असे असतात। तर त्यावेळेस मी तुम्हाला कट कसे करायचे दाखवीन, तरी पण मी तुम्हाला थोडी माहिती सांगते। हे बघा, एक साईडला इथं कट मारून घ्यायचा आहे पाइपिंगच्या बाजूला, आणि इकडे खालच्या पट्टीला एक कट मारून घ्यायचा। त्याच्यानंतर दोन्ही एकावर एक कट ठेवून घ्यायचे तर, आणि मधला कट तयार करायचा। हा कट मारल्याच्या नंतर परत ह्या मध्यावरती हा साईडचा कट आहे तो असा मांडून घ्यायचा आहे, हे बघा, आणि नंतर हा कट तयार करायचा। त्याच्यानंतर हा मधला कट आहे तो आणि पाइपिंगच्या बाजूचा कट एकावर एक ठेवून घ्यायचा आहे आणि हा मधला कट मारायचा आहे। तर अशा प्रकारे 5 कट बरोबर होतात, म्हणजे कमी जास्त होत नाही। असं नाही की एक बटन लांबट झाले, एक छोटं झाले, एक परत लांबट झाले, असं नाही, सेम अंतर येतं याच्यामध्ये, कमी जास्त अंतर होत नाही, एकदम परफेक्ट आले तर। आणि कट करताना कैचीचा टोक आहे तो, हे समोरचा टोक आहे तो कट नाही झाला पाहिजे, म्हणजे कैचीचा टोक जरी आला टोकवर तर हा टोक उडून जाईल आणि मग ब्लाऊजची वाट लागेल। तर असं नाही करायचं। नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवीन, जर तुमची इच्छा असेल तर तसं कमेंट करा। आणि आता मी तुम्हाला एक काज आहे तो करून दाखवते, मशीनपेक्षा पण भारी काज येतो, घरच्या घरी पैसे पण वाचतात, म्हणजे आपण जे बाहेर पैसे देतो काज करण्यासाठी ते पण वाचतात, आणि कमी वेळेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काज तयार होतात। आणि मशीनचे काज तरी निघतात, पण हाताने केलेला काज अजिबात निघत नाही, ब्लाऊज फाटला तरी पण।
तर हे बघा मी तुम्हाला एक करून दाखवते. तर तुम्हाला दिसण्यासाठी हा मधला करते. तर हे बघा सुई आतून टाकते. हा 4 पदरी धागा आहे, त्याच्यातून 2 पदरी धागाला गाठ मारली आणि 2 पदर आहेत ते वरच्या साईडला खेचले. त्याच्यानंतर हे बघा आता काय करायचंय, हा धागा आहे तो आपल्या बोटाखाली ठेवून घ्यायचा आहे आणि सुई आतून टाकायची. तर हे बघा दिसतं नाही ते व्यवस्थित. आणि सेम अंतरावरती जे टाके घेतो आपण ते सेम अंतरावर घ्यायचे. तर सगळीकडे अंतर सेम आलं पाहिजे. तुम्हाला जमत नाही तर तुम्ही अगोदर आहे ना जुन्या एखाद्या कपड्यावर प्रॅक्टिस करा आणि नंतर मग तुमच्या जे कस्टमरचे ब्लाऊज असतील त्याच्यावरती तुम्ही करा. डायरेक्ट करायला जाऊ नका, कारण कपड्याची वाट लागून किंवा कस्टमरचं ब्लाऊज आहे ते खराब होऊ शकतं. तर हे बघा अशा प्रकारे सगळ्या साईडनी असंच करायचंय. बोटाखाली धागा ठेवायचा, सुई आतून टाकायची आणि परत आपल्या साईडला खेचायची. परत धागा बोटाखाली ठेवायचाय, आपल्या साईडला धागा खिचून घ्यायचाय. परत बोटाखाली धागा ठेवलाय आणि सुई आतल्या साईडने टाकायची. म्हणजे जसं आपण फासा मारतो तशा प्रकारे फासे घ्यायचे तो आणि सेम अंतरावर घ्यायचे आणि थोडे जवळ जवळ घ्यायचे. ते एकदम पातळ घ्यायचे नाहीत आणि जास्त दाट पण घ्यायचे नाहीत. एकावर एक धागा नाही आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आणि तुम्हाला दाखवते बघा मी किती सुंदर झालाय. आणि जो हा मेन पॉइंट असतो तिथं पण आपल्याला तसंच करायचं. एक फासा घ्यायचा आहे असा आणि सुई परत आत टाकून घ्यायची. आणि हे बघा नंतर आपण दुसऱ्या साईडला असा सुई टाकून घ्यायची. धागा कट नाही करायचा. हे पहा अशा प्रकारे. आणि नंतर पुढचा कट करायचा. आता आतून बघा, आतून पण सेम आलाय आणि बाहेरून पण सेम आलाय. दिसतंय किती सुंदर झालाय बघा. तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालाय. आतून पण आणि बाहेरून पण मशीनपेक्षा भारी काच तयार झालाय. तर आता मी बाकीचे काच अशाच प्रकारे करून घेते. बटन लावून घेते, हात शिलाई करून घेते. आणि काच कसे कट करायचे ते जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ते तुम्ही तशा कमेंट करा मला. तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवीन काच कसं करायचे. तर तुम्हाला ही काच करण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या. तर चला बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.